लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार बुधवार 8 जुलै आणि लाडक्या बहिणी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होत्या, अखेर तो निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यातर्फे झालेला आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट। सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी जे नवीन आदेश दिलेले आहेत या आदेशानुसार लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्याच्याविषयी आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर होतील आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कशा पद्धतीने आणि किती तारखेला सोबतच आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण की उपमुख्यमंत्री सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवीन आदेश जाहीर केलेले आहेत की आजपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप झालेच पाहिजेत, अशा पद्धतीचे नवीन आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेले आहे। चला तर बघूया मग आज कोणाला पैसे भेटणार। तर बघा, महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजना 2026 आज 2 नवीन याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि याच 2 नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर या ठिकाणी केलं जाणार आहे। पहिली यादी, दुसरी यादी, दोन्ही याद्या अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहेत आणि याच 2 यादीनुसार आज दिवसभर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजना पैसे कधी भेटणार हा प्रश्न तुम्हाला पडला होता, तर त्या प्रश्नाचं उत्तर आज या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। जर मागील पैसे भेटले असतील तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि जर नसेल भेटले तरी बघा, कारण की ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते, ज्या लाडक्या बहिणींना आलते, अशा प्रत्येक लाडक्या बहिणी या ठिकाणी पैशांचं वितरण आज या ठिकाणी यादीनुसार केलं जाणार आहे। त्यामुळे या याद्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। सर्वात तर बघा, प्रश्न क्रमांक 1, लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार किंवा पैसे कधी भेटणार हा प्रश्न होता लाडक्या बहिणींचा, तर तो आजपासून पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे आणि एकूण रक्कम लाडकी बहीण योजना नवीन हप्ता कधी भेटणार हा प्रश्न होता। तर बघा, आज नवीन रक्कम जी आहे ती लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये 17 जिल्ह्यांच्या यादीनुसार आजपासून जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी काम जे आहे तर शासनाचं कार्य या ठिकाणी सुरुवात जी आहे ती झालेली आहे। तर बघा, आज सकाळ सकाळ उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे आणि या मीटिंगच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये सोडण्यासोबतच गॅसची सबसिडीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी 1150 रुपये या ठिकाणी भेटून जाणार आहे। सबसिडीविषयी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया। तत्पूर्वी बघा, लाडकी बहीण योजना महत्त्वाची अपडेट बघा, आतापर्यंत मे असेल, जून असेल आणि जुलै या 3ही महिन्याचे निधी तुमच्या बँक खात्यामध्ये आता वितरित केला जाणार आहे आणि चालू 2 महिन्याचे पैसे जर तुमच्या बँक खात्यामध्ये आले नसतील तर काळजी करू नका। आता मुख्यमंत्र्यांनी जी यादी नवीन यादी जाहीर केलेली आहे तर त्याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं आणि निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। तर बघा, मे आणि जून महिन्याचे पत्र पैसे भेटणारच, सोबतच जुलै महिन्यातसुद्धा आता या ठिकाणी पैशांचं वितरण असे मिळून एकूण 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटपाचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसारच 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। तर बघा, लाडकी बहीण योजना 2 महिन्याचा निधी सोबतच तुम्हाला भेटणार आहे 1150 रुपये। आता 1150 रुपये कशाचे, तर बघा, ज्या ठिकाणी गॅसची सबसिडी तुम्हाला भेटत असते अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत, तर या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत 1150 रुपये। लाडकी बहीण योजनेसोबतच गॅसची सबसिडीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे। चला तर बघूया आपण आता पुढील महत्त्वाची अपडेट। तर पुढील महत्त्वाची अपडेट आहे, लाडकी योजनेसाठी नवीन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि हे 3 नवीन निर्णय फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीसाठीच ठरणार आहेत, महत्त्वाचे। तर बघा, 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरणाचा महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। याच्यानंतर असणार आहे 3 महत्त्वपूर्ण याद्या, या 3ही याद्या तुमच्या बँक खात्याशीच निगडीत असणार आहेत। कोणत्या बँकेमध्ये किती तारखेला आणि आज कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार, मग त्या बँका HDFC असो, SBI असो, प्रायव्हेट सेक्टरच्या बँका असो किंवा गव्हर्नमेंट बँक असो, प्रत्येक बँकांची यादी आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। तर आज बैठकीमध्ये जे काही नवीन निर्णय या ठिकाणी झालेले आहेत, तर अशा नवीन निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या पाठीची सरकार आहे आणि या कारणास्तव आज या ठिकाणी नवीन GR सुद्धा आलेला आहे। लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी आज भेटणार आहे। तर बघा, आत्ताच नवीन GR या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजे मे, जून आणि जुलै या 3ही महिन्याचा निधी एकत्रितरित्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठीच्या धावपळी या ठिकाणी सुरू झाले
झालेल्या आहेत, कारण की जी आर आला की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जी आर आला की लगेच पैशांचं वितरण या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने सुरू होत असतं. आणि याच पद्धतीमध्ये सहाय्यक ठरणार आहे महा-डी-बी-टी आणि महा-डी-बी-टीतर्फे तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या पैशांचं वितरण कधीपासून सुरू होणार हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर बघा, लाडकी बहीण योजना 24वा हप्ता आजपासून पैशांचं वितरण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. बघा, सलग आजपासून 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण महावाटप आपण म्हणू शकतो या ठिकाणी होणार आहे. यामध्ये असणार आहे आज पहिली यादी, उद्या दुसरी यादी आणि परवा दिवशी तिसरी यादी, म्हणजे 3 दिवस सलग पैशांचं निधीचं वितरण या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. तर बघा, जिल्ह्यांची यादी कोणती आहे आणि बँकांची यादी कोणती आहे ती आपण बघूया. तर बघा, आज कधी पैसे वितरित होणार, तर आज होणार आहे दुपारपासून पैशांचं निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. ते सुद्धा 3,000 रुपये, कारण की डी-बी-टीचं बटन तर शासनाने ऑलरेडी दाबलेलं आहेच. डी-बी-टी सिस्टममध्ये सुद्धा मंजुरी या ठिकाणी भेटलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बँकांना निधी वितरित करण्याची सुरुवात सुद्धा या ठिकाणी बँकांनी केलेली आहे. चला तर बघूया आपण आता तुमच्या जिल्ह्याची यादी कोणती आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार का याच्याविषयीची संपूर्ण सखोल माहिती. तर बघा, यादीनुसार आज पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, या तीनही यादी या ठिकाणी नक्कीच महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण की याचं महत्त्वाचं म्हणजे यादी क्रमांक 1, यादी क्रमांक 2 आणि यादी क्रमांक 3. तर या तीनही याद्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण की प्रत्येक यादी जिल्ह्यांची यादी आहे आणि जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव त्यामध्ये समाविष्ट असू शकतं मित्रांनो. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लगेच भेटून जाईल. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे आजपासून पैशांचं वितरण तर सुरू झालेलं आहे आणि मोठी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पैसे वाटपासोबत केलेली आहे. आज पहिल्यांदा अगोदर 12 जिल्हे, नंतर अगोदर 17 जिल्हे, नंतर 12 जिल्हे आणि परवा दिवशी उर्वरित राहिलेले जिल्हे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि सोबतच आर्थिक सक्षमीकरण असेल, शिक्षणाला प्रोत्साहन असेल, आरोग्याची काळजी असेल आणि सुरक्षिततेला प्राधान्य असेल, तर अशा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अटी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी पूर्ण करणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर आता महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी बैठकीमध्ये पुढील महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी पार पडलेला आहे. तो म्हणजे काय, तर बघा, आताच मुख्यमंत्र्यांची जी बैठक पार पडलेली आहे, या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे 3 महिन्याचे राहिलेले पैसे एकत्रितरित्या वितरण करण्यासंदर्भात. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या. आमच्या मागील महिन्याचे पैसे आले नाहीत, लाडकी बहीण योजना 24 हप्ता आला नाही आम्हाला, लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचे पैसे कधी येतील, या प्रश्नांचे उत्तर आपण देणार आहोत. तर बघा, या जिल्ह्यामध्ये ज्या लाडकी बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी येतील, तर बघा, आज अखेर या ठिकाणी हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. बहिणींना भेटणार आहे आता दुप्पट आनंद बहिणींना होणार आहे, कारण की या शुभमुहूर्तावर आजच्या लाडक्या बहिणीला दुप्पट पैसे जे आहेत या ठिकाणी भेटून जाणार आहेत. मग ते मे महिन्याचे असतील, जुलै महिन्याचे असतील किंवा इतर राहिलेल्या मागील महिन्याचे पैसे असतील. तर बघा, ते पैसे मिळून 6,000 रुपये भेटणार आहेत. आणि महिलांसाठी महत्त्वाची खुशखबर म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला मागील पैसे भेटले आहेत अशा लाडक्या बहिणींना थेट 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणीला सर्व हप्ते आतापर्यंत रेग्युलर भेटत आले आहेत अशा लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जमा होणार आहेत. बघा, आता बघूया आपण आज पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत आणि जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती आलेली आहे. तर बघा, एकूण जिल्हे यादी आहे 17 जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो. सोबतच काही 12 जिल्ह्यांची दुसरी यादी आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाच्या 3 याद्या आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. तर बघा, आज जो निर्णय झालेला आहे, आज पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेण्यात आलेला आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे ट्रान्सफर होणार आहेत. आणि पैसे ट्रान्सफर होण्यासाठी किती होणार, तर बघा, 2 महिन्याचे पैसे, थकीत पैसे जेवढे राहिले होते, तर या ठिकाणी 3,000 ते 4,500 ते 6,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर बघा, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेण्यात आलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी 17 जिल्ह्यांचे पैसे वाटप करण्याचा हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. आणि याच निर्णयानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघा, आता दर महिना 1,500 रुपये तर तुम्हाला भेटणार आहेतच. चला तर वळूया आपण आपल्या जिल्ह्यांच्या यादीकडे, ज्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला आता आज पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत. पॉईंट क्रमांक 5. तर बघा, 3 दिवस 36 जिल्हे या ठिकाणी पैशांचं वितरण यामध्ये केलं जाणार आहे. आणि बहिणींसाठी विशेष भेट म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला एक मोफत गॅसची टाकीसुद्धा या ठिकाणी भेटून जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये आर्थिक लाभ 2 हप्ते तर तुम्हाला सोबत भेटणारच आहेत. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला काय करायचं आहे अगोदर जाणून घ्या. सर्वात पहिलं म्हणजे आपण जिल्ह्यांची यादी तर बघूयाच, कारण की पैशांचं वितरण जिल्ह्यांच्या यादीनुसारच होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे KYC केली नसेल तर KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व पैशांचं ठिकाणी सुरळीत व्यवस्थित वितरण होईल. तर बघा,
मुख्यमंत्री साहेबांनी जी नवीन यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे, तर या नवीन यादीनुसार एकूण 3 दिवस 36 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे. सोबतच बँकांचीही यादी आलेली आहे. SBI असेल, HDFC बँक असेल, कोणत्या बँकेमध्ये पैसे भेटणार तर त्याच्याविषयी देखील यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून पैशांचं वितरण या ठिकाणी 3,000 रुपये मिळून तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहे. चला तर बघूया आपण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली ही नवीन यादी, ज्या यादीनुसार आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे 100% भेटणार आहेत. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी जी 17 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे, तर या 17 जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट 3,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या पैशांची रक्कम फक्त आणि फक्त 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे. आणि आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आज 100% पैसे सोडणार असा वादा उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी तुमच्यासाठी या ठिकाणी केलेला आहे. लाडकी बहीण योजना पैसे खात्यात जमा होणार आहेत. तर बघा, जमा होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा असे मनी इज क्रेडिट इन अकाउंट अशा पद्धतीचे मेसेज या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत किंवा पडणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आज जे आदेश दिलेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत त्या बँकांचीही यादी आपल्याकडे आलेली आहे. आणि आज तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार जर तुमचं वय 21 ते 65 वर्ष असेल आणि कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल. तर बघा, जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देऊयाच. तर त्याच्या अगोदर मित्रांनो काही महत्त्वपूर्ण अपडेट्स. तर बघा, सर्वात प्रथम आज पैशांचं वितरण होणार आहे छत्रपती संभाजीनगरपासून सुरुवात या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. त्याच्यानंतर असणार आहेत महत्त्वाचे जिल्हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. या दिवशी दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे जळगाव असेल, गडचिरोली असेल, वाशिम असेल, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, यवतमाळ, नागपूर, बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला. तर या ठिकाणी परदेशी पैशांचं वितरण होणार आहे. तर अशा बघा, या जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बँकांची यादीही आपण तुम्हाला लगेच देणार आहोत, जेणेकरून तुम्हालाही समजेल कोणत्या बँकेमध्ये कोणत्या तारखेला पैशांचं वितरण होणार. तर बघा, पहिला दिवस असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे ज्या गव्हर्नमेंट सेक्टरच्या बँका आहेत त्या बँकांमध्ये पहिल्या दिवशी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये असणार आहे पहिली बँक SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तिसरी बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा. चौथी बँक असणार आहे युनियन बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर असणार आहे पंजाब नॅशनल बँक. त्याच्यानंतर असणार आहे कॅनरा बँक. तर दुसरी यादी असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, ज्या काही खाजगी बँक आहेत. आणि त्याच्यानंतर असणार आहे तिसरी यादी IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा बँकेमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर या ठिकाणी केलं जाणार आहे. 3,000 रुपये, 3,000 रुपीज क्रेडिटेड इन अवर अकाउंट अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला या ठिकाणी पडणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक यादी तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे काळजी करू नका. जर KYC केली नसेल तर सर्वात अगोदर KYC करून घ्या, कारण ज्यांची KYC झाली आहे अशाच लाडक्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी होत आहे, ते सुद्धा अतिशय वेगवान पद्धतीने. चला तर भेटूया परत पुन्हा एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. त्याच्या अगोदर तुम्हाला सर्व खुशखबरी आपण तुम्हाला दिलेल्या आहेतच, त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल, पहिल्यांदा आलेला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे संपूर्ण लाडकी बहीण योजनेविषयी पैसे वाटपाची माहिती. 3,000 रुपये कधी भेटतील, कोणत्या बँकेमध्ये कशा पद्धतीने भेटतील, आणि नवीन जिल्ह्यांच्या यादी आपल्याकडे दररोज येत असतात. तुमच्या जिल्ह्याचंही नाव त्यामध्ये समावेश असू शकतं, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.